हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आता मी इथे चहा बनवते आहे. त्यानंतर मग चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही शेतामध्ये जाणार आहे. आई बाबा पुढेच गेलेले आहेत आणि आम्ही बाबू लेट उठल्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा जाणार आहोत. तर इथे चहा रेडी झालेला आहे. ब्लॅक टी आहे हा का. आणि आता बस चहा पिल्यानंतर मस्त असं आम्ही शेतामध्ये जाणार आहेत भात कापायला. बस ना नको तर या चहा घ्यायला. चलो. चल बघा किती छान असं वातावरण आहे. सकाळचे 8 वाजलेले असतील. मी काही घड्याळ बघितलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं कोवळं ऊन आलेलं आहे. आणि आम्ही आता शेतावर जायला निघालेलो आहोत. तर बरेच वर्षानंतर आता भात कापणी करणार आहे. कारण बरेच वर्ष झाले शेतामध्ये काम केलेलं नाही. त्याच्या अगोदर केलेलं पण आता नाही केलेलं आहे. तर बघूया जमतं आहे का. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडला, त्यामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे आता दिवाळी येऊन ठेपली आहे तरी पण भातं सर्वांची कापायचीच राहिली आहेत. नाहीतर दिवाळीच्या आधी सर्वांची भातं कापून आणि झोडणी वगैरे होऊन सगळे दिवाळी करण्यासाठी रेडी राहायचे. पण ह्या वेळेस दिवाळी सगळ्यांची शेतातच. अरे सोनू इकड नाहीये, ह्या साईड नाहीये. नाही खाल्लं काय कराय. हे ना उन्हामुळे समज पण आहे. हा तर ते दिसेल त्याच्यामध्ये. झाडात टाक सुकेल होते काय खरासा ते ओला नसते. पण कापतो खा तूच. तर तुम्ही बघू शकता इथे एवढं इथूनपासून सुरुवात केलेली आणि तिथपर्यंत भात कापून झालेलं आहे. थोडंसं बाकी राहिलेलं आहे आणि आता जवळजवळ 2 तास झालेले आहे आणि एवढं भात कापून झालेलं आहे. मी आई बाबा आणि माझे मिस्टर 4 जणांनी हे भात एवढं कापलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आता 10 वाजलेले आहेत. आता आम्ही घरी जातो आहे. जेवणं वगैरे झालेली आहेत आणि बाबू झोपल्यामुळं मी आता काही शेतामध्ये जाऊ शकली नाही. तर मी आता घरातलीच कामं उरकून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.